नमस्कार मित्रांनो, आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर 17 तारखेपर्यंत जर तुमच्या खात्यामध्ये जर पैसे आले नाहीत तर 17 तारखेपर्यंत तुम्ही वेट करा. पण मित्रांनो, काही महिलांना असा देखील SMS आला आहे की मी तुम्हाला तो SMS दाखवतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपले अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधाराशी संलग्न नाही. आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे. तर मित्रांनो, आपल्या बँकेला आपले आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरताना कुठले बँकेचे खाते दिले आहे आणि तुमच्या आधार कार्डवर कुठले बँकेचे खाते लिंक आहे तर त्यावरच मित्रांनो पैसे आपले जमा होणार आहेत. तर मित्रांनो, आपल्या आधार कार्डाला कोणते बँक संलग्न आहे हे जाणून घेऊया. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो हे आपल्याला कसे कळेल. सर्वप्रथम तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे. तेथून तुम्ही सर्च करायचे आहे माय आधार लॉग इन. सर्च केल्यानंतर मित्रांनो पहिलीच वेबसाईट तुम्हाला समोर दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करायचे आहे. मित्रांनो, क्लिक केल्यानंतर लॉग इन असा पर्याय दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करायचे आहे. यानंतर मित्रांनो इथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि इथे दिलेला हा कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, मी टाकून घेतो आता. मित्रांनो, त्यानंतर हे पेज ओपन होईल. तुम्ही लॉग इन केल्यानंतर हे पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथे बँक सेटिंग स्टेटसवर क्लिक करायचे आहे. तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर दिसेल. आणि इथे तुमचे बँक सेटिंग स्टेटस दिसेल. इथं जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला तो हप्ता मिळेल आणि इथं जर इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला तो हप्ता मिळणार नाही. त्यासाठी मित्रांनो लवकर तुम्ही हे प्रोसेस करून घ्या, तेव्हाच तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळून जाईल. मित्रांनो, कशी वाटली आजची माहिती ही कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.